मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 11 केमिकल कायनेटिक्स ओके हा टॉपिक आपण चालू केला होता आणि याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी चूक झाली होती, ती सुरुवातीला दुरुस्त करून मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. आता ॲक्च्युली व्हिडिओ नंबर 11 मध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं की इन केस ऑफ बायमोलिक्युलर रिॲक्शन कुलिजन थेअरीच्या बाबतीमध्ये कुलिजन थेअरी फॉर बायमोलिक्युलर रिॲक्शन्स आपण हे आर्टिकल घेतलं होतं व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये. तर तिथं रिॲक्शन लिहिताना आपण अशीच कोपऱ्यामध्ये लिहिली होती वर बोर्डच्या की मिथाइल ब्रोमाइड प्लस ॲक्वियस KOH देर इज द फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल प्लस KBr. आणि इथं मी म्हणताना मिथाइल अल्कोहोल म्हटलं पण चुकून माझ्याकडून लिहिताना C2H5OH इथाइल अल्कोहोल झाले, तर ती फक्त करेक्शन करून घ्या. तिथं C2H5OH नाहीये, ऍक्च्युली काय पाहिजे CH3OH पाहिजे. मिथाइल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय CH3OH. ओके, सॉरी फॉर दॅट वन. म्हणजे माझ्याकडून बोलताना मी बोलून गेलो मिथाइल अल्कोहोल, पण लिहिताना कदाचित थोडंसं लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली माझ्या आणि इथं C2H5OH त्याबद्दल पहिल्यांदा सॉरी. तर तेवढी एक रिॲक्शन जरा थोडंसं इथला हा फॉर्म्युला क्लिअर करून घ्या. त्याचाच रेफरन्स घेऊन आपण पुढे जाऊया. If you can consider, in last video we can discuss about the collision theory, and you know very well there are the four factors in collision theory. What are that one? Number first one, the collisions can be carried out in reactant molecules. Suppose for example when you can consider the collision can be carried out in the reactant molecules, you know very well as the concentration of the substance is increases, at that time collision rate is also increases. That one is nothing but the collision rate which can be directly proportional to the concentration of that substance. Consider the chemical reaction, that is the bimolecular reaction A, which can be reacts with BC. At that time there is the formation of AB plus C. आता हे प्रॉडक्ट कसे तयार होतात हे आपण चार ह्याच्यातून घेतलेलं आहे. एक कुलिजन झाली पाहिजेत, दुसरं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन पाहिजे, तिसरं विथ प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे आणि या तिघांशी रिलेटेड आपण पोटेन्शियल एनर्जी बॅरियरची डायग्राम काढली होती. बरोबर आहे. आता त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला पुढचं जे आर्टिकल घ्यायचं आहे अँड दॅट वन इज द व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ धिस टॉपिक अँड इट इज नथिंग बट द आर्हेनियस इक्वेशन. या इट इज ऑल्सो इन दॅट वन यू कॅन से हियर द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिॲक्शन. In this article, we can be studied what is the effect of temperature on rate of reaction. Actually, you know very well, in last year in chemical equilibrium, we can discuss here that is the rate of reaction can be directly proportional to the temperature. As temperature increases, rate of reaction increases. Temperature decreases, rate of reaction decreases. तेच आपल्याला इथं बघायचं पण ऍक्च्युअली इक्वेशन काय येतं ते घ्यायचं आहे. मग आरएनएस इक्वेशन घ्यायच्या अगोदर थोडंसं याचा तुम्हाला काय करतो रेफरन्स देतो. आपल्या या नवीन पुस्तकामध्ये काय केलंय त्यांनी थोडंसं दिलंय आपल्याला, पण अगदी डिटेलमध्ये नाही, जरा थोडंसं आपण क्लिअर करूया आणि मग पुढे जाऊया. आता आपल्याला माहिती आहे या रिॲक्शन मधून आपल्याला हे प्रॉडक्ट्स पाहिजेत. मग पहिला फॅक्टर काय तर कुलिजन झाली पाहिजेत आणि म्हणून आपण काय म्हटलं कुलिजन रेट कॅन बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टन्स. दिस प्रोपोर्शनल साइन कॅन बी रिप्लेस्ड बाय इक्वेलिटी साइन. ॲट दॅट टाइम यू कॅन टेक हिअर द कॉन्स्टंट अँड इट इज नथिंग बट द झेड. झेड आपण का वापरला, के का नाही वापरला, तर तो आपण रेट ऑफ रिॲक्शनला वापरणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो झेड आहे का नाही याला म्हणायचं कुलिजन फ्रिक्वेन्सी. म्हणजे थोडक्यात इथं किती कुलिजन फ्रिक्वेन्सी असेल तर इट कॅन बी डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टन्स. म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन मिळालंय हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. व्हॉट इज दॅट वन? द कुलिजन रेट इज इक्वल टू झेड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ओके, हे इक्वेशन जरा थोडंसं लक्षात ठेवा. आता हे काय तुम्हाला लिहायची गरज नाही, हे रेफरन्ससाठी दिलंय तुम्हाला. आता याच्यानंतर आपण सेकंड फॅक्टर घेतला होता, दॅट वन इज नथिंग बट द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. आणि तुम्हाला मी त्यावेळेस पण म्हटलं होतं की अकॉर्डिंग टू द कुलिजन्स ऑल कुलिजन्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द रेट ऑफ रिॲक्शन. A fraction of collision which can be responsible for the rate of reaction, and that fraction which can be also given by the Arrhenius and which can be having the equation F. F is nothing but the fraction of a collision which can be responsible for that rate of reaction. F is equal to काय येतं तर E raised to minus EA by RT. And you know very well F is nothing but the fraction of collisions. EA it is the energy of activation, आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलंय. R it is the gas constant and T is nothing but the temperature.
सपोज फॉर एक्झाम्पल ॲट नॉर्मल टेम्परेचर, आणि परत एकदा बोलतो थर्मोडायनेमिक्समध्ये आपण बोललोय बाळांनो की थर्मोडायनेमिक्स असेल किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा जिथं तुम्ही एक्सपेरिमेंट करताय तिथं नॉर्मल टेम्परेचर घेताना घ्यायचं 25 डिग्री सेल्सिअस किंवा 298 केल्विन. ओके, म्हणून आपण आता काय केलं, समजा जर तुम्हाला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन एखाद्याची दिलेली आहे, किती दिली, तर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर दॅट गिव्हन रिॲक्शन इट इज ॲट अबाउट द 75 किलो जूल. ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. गमत बघा, आता एवढी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आहे, मग त्याच्यातली किती कोलिजन्स रिस्पॉन्सिबल आहेत, तर आपण या फॉर्म्युलामध्ये घेतलं F इज इक्वल टू E रेज टू मायनस A/RT. EA इज इक्वल टू 75,000 मी लिहिलंय. तर का लिहिलं, तर या किलो जूलचं मी केलं जूल्स. का जूल्स केलं, तर R ची व्हॅल्यू मला जूल्स मध्ये माहिती आहे. एक तर मग तुम्हाला इथं काय करायला लागेल, इथं 75 घेतलं तर इथं तुम्हाला काय करायला लागेल, मग 8.314 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ जूलचं किलो जूल करावं लागेल. शेवटी ते परत वर गेले की 10⁻³ येणार, म्हणजे 75,000 येईल. म्हणून मी डायरेक्ट 75,000 म्हणजे 75 किलो जूल दॅट इज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर द गिव्हन रिॲक्शन एक एक्झाम्पल म्हणून घेतलं. मग डिवायडेड बाय 8.314 इंटू 298 इट इज द टेम्परेचर. हे जर आपण सोडवून घेतलं, आपल्याला गरज नाही याचा लॉग टू द बेस सी वगैरे सगळं आहे, त्याची गरज नाही. हे जोडवून घेतलं तर आपल्याला F ची व्हॅल्यू किती मिळते, तर F इज इक्वल टू 7 इंटू 10⁻14. लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ हे तुम्हाला सोडवायची गरज नाही, पाठ पण करू नका. इक्वेशन खरं इकडे येणार आहे, त्या इक्वेशन महत्वाचं आहे, हे तुमच्या माहितीसाठी देतोय की हे का आलं ते लक्षात येते का बघा. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स इज इक्वल टू 7 इंटू 10⁻14. याचा अर्थ समजून घ्या बाळांनो की इट इज इक्वल टू 7 अपॉन 10⁻14. म्हणजे when you can carry it out, if there is the 10⁻14 collisions can be carried out. बघा 10 वर 14, एकावर 14 शून्य आपण घेणार आहे. म्हणजे एवढी कोलिजन जर झाली तर त्यातली मोजून फक्त एवढ्या एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनला किती कोलिजन रिस्पॉन्सिबल आहेत, ओनली 7 कोलिजन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द रेट ऑफ रिॲक्शन. आणि म्हणून आपण कालच्या व्हिडिओमध्ये, गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये इथं म्हटलं होतं की ऑल कोलिजन्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द रेट ऑफ रिॲक्शन, अ फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स विच कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणून आपल्याला F ची व्हॅल्यू काय मिळाली बाळांनो, तर ही मिळाली. म्हणजे F चं हे इक्वेशन आहे, फ्रॅक्शन ऑफ कोलिजन इज इक्वल टू E रेज टू मायनस A/RT. दिस इक्वेशन इज ऑल्सो गिव्हन बाय द Arrhenius. ओके, आता त्याच्यानंतर आपण तिसरा फॅक्टर घेतला होता, काय, तर काही कोलिजन जी काय रिस्पॉन्सिबल फॉर रेट ऑफ रिॲक्शन आहेत दॅट कोलिजन्स मस्ट हॅव प्रॉपर ओरिएंटेशन. म्हणजेच आपण आता असा विचार करूया बघा की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर व्हॉट आय से, सपोज फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द रेट ऑफ रिॲक्शन, यू ऑल्सो नो रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस. ओके, रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो proportional to concentration of reactants. म्हणून आपण लिहिलं रेट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BC. आता इथं इज इक्वल टू के आलं. हा के काय आहे, तर इट इज नथिंग बट द रेट कॉन्स्टंट. बघा लक्षात घ्या, आता आपल्याला हे इक्वेशन माहिती आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज गिव्हन बाय द इक्वेशन R is equal to, या rate is equal to K, rate constant, into concentration of A into concentration of B. And we can be follow this one, it is the bimolecular reaction and it is the SN2 mechanism, that is the second order reaction. आणि म्हणून आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं, हे एवढं करेक्शन करा. लक्षात येतंय. आता मग समजून चला रेट इज इक्वल टू हे मिळालं. आपल्याला माहिती आहे रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिपेंड्स ऑन, काय घेतलं आपण, K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BC. आता मी इथं काय लिहिलं, तर के च्या ऐवजी काय लिहिलं बघा, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन विच कॅन बी गिव्हन बाय द प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ दॅट रिॲक्टिंग मोलिक्युल्स. ओके, रिॲक्टिंग मोलिक्युल्स विथ प्रॉपर ओरिएंटेशन इंटू द फ्रॅक्शन ऑफ दॅट कोलिजन्स, जेवढी रिस्पॉन्सिबल असतील तेवढीच, इंटू कोलिजन रेट. हा कोलिजन रेट आपल्याला इथं दिलेला आहे. म्हणजे जो कोलिजन रेट आहे त्याच्यामधली फ्रॅक्शन्स आणि प्लस त्याच्यामधली विथ प्रॉपर ओरिएंटेशन जेवढी कोलिजन्स असतील दॅट वन कॅन बी रिस्पॉन्सिबल, या इट इज इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन. आणि म्हणून फॉर्म्युला काय मिळाला समजून घ्या बाळांनो, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू P विथ प्रॉपर ओरिएंटेशन, F फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स इंटू कोलिजन रेट. आलं लक्षात. मग कोलिजन रेटची आपण फक्त इथं काय केली, व्हॅल्यू घेतली. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय मिळालं, P इंटू F इंटू Z.
आलं लक्षात, इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीसी. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय मिळतंय, पी विथ प्रॉपर ओरिएंटेशन इंटू एफ fraction of collisions into Z into concentration of A into concentration of B that is equal to rate of reaction. लक्ष देतंय का बघा. ओके, म्हणजे आता जरा थोडंसं लक्ष द्या. हे बघा इथं के दिलाय आणि इथं आपल्याला काय दिलाय तर पी एफ झेड. का तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बीसी काय कॉमन आहे. हा बाजूला काढला तर आपण असं म्हणू शकतो ना, म्हणजे याचाच अर्थ काय झाला की दॅट इज यू कॅन राईट हिअर के इज इक्वल टू पी इंटू एफ इंटू झेड. इक्वेशन लक्षात घ्या, इथून पुढे इक्वेशन चालू झालं तुमचं. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट, K is equal to P with proper orientation, F fraction of collisions into collision frequency that is equal to काय आलं, रेट कॉन्स्टंट आलं. आता इथं तुम्ही F ची व्हॅल्यू सबमिट करा, म्हणजेच K is equal to इक्वेशन कसं तयार झालं बघा, P इंटू झेड इंटू F ची व्हॅल्यू काय रे, तर इट इज नथिंग बट द E रेज टू मायनस EA बाय RT. इक्वेशन लक्षात येत आहे. ओके, म्हणजे पी इंटू झेड इंटू ई रेस टू मायनस ए बाय आर टी. आणि आता खरं इक्वेशन आहे की द आरएनएस इक्वेशन यू हॅव गिवन के इज इक्वल टू काय इक्वेशन दिलंय, ए इंटू ई रेस टू मायनस ए बाय आर टी. सो व्हॉट इज द ए इज इक्वल टू पी इंटू झेड. That is nothing but the collisions with proper orientation and collision frequency, the product of these two is equal to A, and that A is called as frequency factor. What is the A? A is called as frequency factor. Yeah, it is also called as pre-exponential factor. हे तुमचं एक्सपोनेन्शियल इक्वेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ए बाय आर टी. हे इक्वेशन तुम्हाला पाठ करायचं आहे, लक्षात घ्या. याचं डेरिव्हेशन तुम्हाला शक्यतो कोण विचारणार नाही, बोर्डला असू देत किंवा काय. पण आपल्याला आता खरं ऍक्च्युअली मी इथून सुरुवात केली असती, डायरेक्ट हे इक्वेशन लिहिलं असतं. व्हॉट इज द आरएनएस इक्वेशन, अकॉर्डिंग टू द आरएनएस इक्वेशन यू हॅव गिवन द इक्वेशन के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ए बाय आर टी. मग तुम्ही काय म्हणणार, हे पाठ झालं. पण हे का आलं तर त्याच्यासाठी तुम्हाला मी रेट ऑफ रिॲक्शन आणि त्याच्यानंतर मग कोलिजन थिअरीचे ही 3 फॅक्टर याचा रेफरन्स घेऊन बाळांनो पुढे गेलो. इथपर्यंत आयडिया क्लिअर. मग आता लक्षात घ्या, आपल्याला आरएनएस इक्वेशन क्लिअर करायचं आहे. सो सी फर्स्ट वन, अकॉर्डिंग टू द आरएनएस इक्वेशन द यू हॅव इक्वेशन के इज इक्वल टू काय इक्वेशन मिळालं आपल्याला, के is equal to A into E raised to minus EA by RT. हे RNS इक्वेशन झालं. ठीक आहे. आता इथून पुढे मात्र क्लिअर करा. आता लक्षात घ्या, आता आपल्याला हे इक्वेशन दिलं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे इट इज नथिंग बट द ln या इट इज अ लॉग टू द बेस 10 असं येतं, बरोबर आहे. म्हणजे आपण जर या इक्वेशनचा अँटी लॉग घेतला, सॉरी या इक्वेशनचा आपण लॉग घेतला, लक्षात घ्या, जर लॉगॅरिथम घेतला पण कसा ln चा लॉग टू द बेस ई, तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल व्यवस्थित बघा, लॉग टू द बेस ई ऑफ के इंटू लॉग टू द बेस ई ऑफ ए. मग तुम्ही लॉग टू द बेस ई लिहा किंवा ln लिहा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता मात्र हा काय बेस तुमचा निघून जाईल आणि इथं काय मिळेल मायनस EA बाय RT. हे इक्वेशन लक्षात आलं का बघा बाळांनो. बघा, लॉग टू द बेस ई ऑफ के इज इक्वल टू लॉग टू द बेस ई ऑफ ए हा आला, मायनस हा बेस गेला EA बाय RT आला. आता गमत पुढची सांगतो, जे पुस्तकामध्ये 2-3 स्टेप्स त्यांनी कमी केलेत आणि डायरेक्ट इक्वेशन दिले, आपल्याला ते कळलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे लॉग टू द बेस ई फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये चालत नाही, कारण का लॉगबुक बघायला गेलो आपण तर लॉग टेबलमध्ये सुरुवात आपली 10 पासून आहे. म्हणजे आपल्याला याचा लाग काय केला पाहिजे, लॉग टू द बेस 10 केला पाहिजे. आता लॉग टू द बेस ईचा लॉग टू द बेस 10 करताना याच्या अगोदर पण आपण शिकलोय की इट कॅन बी मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट फॅक्टर अँड इट इज नथिंग बट द 2.303. करेक्ट. मग लिहू का डायरेक्ट, चालेल. म्हणजे इथं काय येईल बघा, 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ के इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. इथं पण तेच येईल,
2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ ए. आता हा आहे असा राहील मायनस EA बाय RT. आयडिया क्लिअर बाळांनो, समजतंय? आता मी त्याच्या पुढे घेतो बघा व्यवस्थित, तुम्हाला काय पाठ करायचंय ते पण सांगतो. आता मी लॉग टू द बेस चा लॉग टू द बेस 10 केला, पण आता जर मी ह्या सगळ्या इक्वेशनला, होल इक्वेशनला, दिस इक्वेशन विच कॅन बी डिवाइडिंग बाय 2.303, सगळ्याला मी 2.303 ने डिवाइड केलं. तुम्ही म्हणाल की इथं मल्टिप्लाय केलं मग परत डिवाइड करायचं. मल्टिप्लाय नाही केलं मी, लॉग टू द बेस चा लॉग टू द बेस 10 केलाय. आता या इक्वेशनला जर का समजून चाला मी 2.303 ने डिवाइड केलं तर मला इक्वेशन काय मिळेल? 2.303 log to the base 10 of k upon 2.303 बरोबर इज इक्वल टू, इथं काय मिळेल? 2.303 log to the base 10 of a, लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल, अपॉन 2.303 बरोबर मायनस, आता इथं काय येईल? EA अपॉन 2.303 RT. लक्षात आलं का इक्वेशन? बरोबर. आता बघा 2.30 ला 303 काय होईल? कॅन्सल होईल. 2.303 ला 2.303 कॅन्सल होईल. आता इक्वेशन काय येत आहे? तर इट इज नथिंग बट द लॉग टू द बेस 10 ऑफ k इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ a मायनस EA अपॉन 2.303 RT, and this equation is called as Arrhenius equation. What is the K? K is nothing but the rate constant. What is the A? A is nothing but the frequency factor. Yeah, you can say it is the pre-exponential factor. And actually what is the A? A is nothing but the P into Z. लक्षात घ्या. म्हणजे नुसता फॉर्म्युला नाही पाठ करायचा, जर इक्वेशन कसं येतं हे कळलं ना तर सोपं जाईल. म्हणजे log टू द बेस 10 ऑफ k इज इक्वल टू log टू द बेस 10 ऑफ a मायनस EA एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन अपॉन 2.303 R into T. R is nothing but the gas constant and it can be having the value 8.314 joules per mole per Kelvin. T ची व्हॅल्यू आपल्याला जी दिली असेल ती. आता बाळांनो एक जरा थोडंसं समजून चला. फॉर एक्झाम्पल हाच फॉर्म्युला लिहिताना मी थोडासा वेगळ्या पद्धतीने लिहितो बघा, लक्षात येत आहे का? व्हॉट आय से हियर, दिस वन ऍक्च्युअली दिस इज द आरएनएस इक्वेशन जे आपल्याला न्यूमेरिकल सोडवायला लागणार आहे. अजून त्याच्यामध्ये थोडीशी ऍडिशन आहे, एक बाय एक क्लिअर करूया. आता गमतीचा भाग असा बघा, हेच इक्वेशन मी असं लिहितो, लॉग ऑफ के इज इक्वल टू, आता हा फॅक्टर मी इकडे घेतो, मायनस EA अपॉन 2.303 इंटू R. ओके, टी लिहिताना मी असा लिहिला 1/t प्लस हा इथं आला लॉग ऑफ A, लॉग टू द बेस 10 ऑफ A. आता मी असं का लिहिलं तर आपल्याला सीटलाही प्रश्न येतो किंवा चुकून जर का बोर्डला प्रश्न आला तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द y कोऑर्डिनेट. ऑन y axis you can take here that one is nothing but the log of k, graphical representation, log to the base 10 of k. Okay, suppose this one it is the x axis, म्हणजे on x coordinate you can take the reciprocal of temperature 1/t. At that time what happens here? You know very well, again y is equal to mx plus c. इक्वेशन लक्षात घ्या, कायनेटिक्स मध्ये सगळे ग्राफ आपण याच्यात बसवलेले आहेत आणि आपल्याला एक माहिती आहे बाळांनो, y is the y coordinate, x is nothing but the x coordinate, correct? m is nothing but the slope and this c is nothing but the constant आपण घेतो. आता जो स्लोप आहे तो स्लोप आपला काय आला मला सांगा? तर इट इज नथिंग बट मायनस EA अपॉन 2.303 R आला. स्लोप जर आपला निगेटिव्ह आहे तर मग आपल्याला माहिती आहे बाळांनो, मॅथमॅटिक्स पण तुमचा आहे की इफ द स्लोप इज निगेटिव्ह ऍट दॅट टाइम इट इज द स्ट्रेट लाईन, ओके, विच कॅन बी इंटरसेप्ट ऑन y ऍक्सिस बट हॅव्हिंग द पोझिशन इन दिस वे. अशी खाली येईल ती, बरोबर. आणि मग हा जो स्लोप घेतला तुम्ही तर हा जो स्लोप आहे तो स्लोप इज इक्वल टू काय येणार? मायनस EA अपॉन 2.303 R. आणि इथं जो पॉइंट येणार आहे ना तो पॉइंट काय असणार आहे? तर इट इज नथिंग बट द लॉग टू द बेस 10 ऑफ A.
म्हणजे जर समजून चला तुम्हाला असं विचारलं, अकॉर्डिंग टू द आर्हेनियस इक्वेशन व्हेन यू कॅन प्लॉट द ग्राफ ऑफ log to the base 10 of k versus 1 by t, what is the slope of that graph? It is nothing but the minus EA upon 2.303 R. लक्षात येतंय बाळांनो? म्हणजे याप्रमाणे तुम्हाला हे सुद्धा इक्वेशन माहिती पाहिजे. हा एक पॉइंट आहे. आणखीन एक सांगतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल चुकून आपल्याला असं पण विचारतील बघा. आता मी काय करतो लक्षात घ्या. समजून चला मी जर y ऍक्सिस वर log to the base e of k घेतला, log to the base e of k, x ऍक्सिस वर 1 by t घेतला, म्हणजे हेच इक्वेशन मला असं लिहिता येईल, log to the base e of k इज इक्वल टू, जरा हे अगोदर घेतो, मायनस EA अपॉन R. बघा हा 1 by t असा लिहितो, प्लस log to the base e of a, म्हणजे हा आपला झाला y कोऑर्डिनेट, हा आपला झाला x कोऑर्डिनेट, अगेन y इज इक्वल टू mx प्लस c. द ग्राफ it is also very similar, log to the base e of k, y coordinate, 1 upon t, x coordinate. At that time slope is nothing but, फक्त काय कॅन्सल झालं बघा, मी इथलं इथंच ऍडजस्ट केलं, आणि इकडं काय येईल, log to the base e of a, हा इकडं आला, म्हणजे मायनस EA बाय R कधी, जर का बेस e असेल तर, बरोबर. आणि इथं 2.303 कधी, जर बेस 10 असेल तर. हे लक्षात घ्या. पण तो खाली आहे इथं, लक्षात आलं. म्हणजे याप्रमाणे आर्हेनियस इक्वेशन आपल्याला क्लिअर झालं. आता हे जे आर्हेनियस इक्वेशन आपल्याला मिळालं, इट इज नथिंग बट व्हॉट आय से, लॉग ऑफ के इज इक्वल टू, डायरेक्ट आपण लिहूया, मायनस EA अपॉन 2.303 R, ओके, इंटू टी प्लस log of A. So this one, it is the arrhenius equation. What happens here? In this article, we can discuss what is the effect of temperature on rate of reaction. आपल्याला माहिती आहे बाळांनो, जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा, की रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. पण इथं जर तुम्ही गेला, जरा समजून घ्या की इफ यू कॅन कन्सिडर द टेम्परेचर, टेम्परेचर इन्क्रीजेस, शॉर्ट मध्ये आपण लिहू शकतो, टेम्परेचर मी वाढवलं तर मला माहिती आहे काय वाढणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. बरोबर आहे माझं. टेम्परेचर जितकं वाढवू तितका रेट ऑफ रिॲक्शन वाढणार आहे. आता जरा थोडंसं बघा, लक्षात येतंय का बघा. जर काय प्रॉब्लेम आला तर पहिल्यांदा समजून घ्या. आता टेम्परेचर इथं खाली आहे, बरोबर आहे, 1 by t आहे, आणि हा जो E आहे तो काय, मायनस आहे. क्लिअर. म्हणजे मी जर टेम्परेचर जर वाढवतोय, हा लक्षात येतंय का बघा, मी टेम्परेचर वाढवलं तर हा सगळा फॅक्टर वाढणार आहे. बरोबर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, ऍट दॅट टाइम यू कॅन से हियर मायनस EA बाय RT, दॅट इज ऑल्सो इन्क्रीजेस. बरोबर आहे, हा फॅक्टर वाढेल. म्हणजेच याचा अर्थ EA अपॉन RT हा फॅक्टर काय होईल, डिक्रीजेस होईल. आता जरा थोडंसं डोकं चालवा. मी इथं असं का लिहिलं ते पण सांगतो. रेट कधी वाढणार आहे, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी झाला तर वाढणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर साहजिकच एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी होईल, पॉझिटिव्ह साईनला. इकडं निगेटिव्ह साईन आहे म्हणून काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे याप्रमाणे आपल्याला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. आता जर आपण टेम्परेचर वाढवतोय, बघा लक्षात घ्या, ही व्हॅल्यू वाढली सगळी, ही जर व्हॅल्यू वाढली तर के ची व्हॅल्यू सुद्धा बाळांनो काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे के रेट कॉन्स्टंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. हे जे आहे का नाही, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे ह्या टर्म्स महत्वाच्या. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. At that time you can say rate constant is also increases, that is the minus EA by RT increases plus EA by RT decreases. आता इथल्या इथं आणखीन एक ऍडिशन करतो. गेल्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ नंबर 11 मध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी बॅरियरच्या वेळेस तुम्हाला मी इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट बद्दल बोललो होतो. व्हॉट हॅपन्स हियर इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट, व्हॉट आय से, if there is the catalyst is used, at that time you can say that one is the rate of reaction which can be also increases. Rate of reaction increases. लक्षात आलं. आता त्याचप्रमाणे घ्या, जर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज झाला
तर साहजिकच मायनस EA बाय RT हा सुद्धा बाळांनो कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्सीमध्ये काय होणार आहे, इन्क्रीज. आणि मगाशीच बोललो जर कॅटॅलिस्ट असेल तर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन हा काय होणार आहे मला सांगा, डिक्रीजेस. आणि मग इथं सुद्धा के काय होईल, इन्क्रीजेस. लक्षात येतंय का बघा. म्हणजे कॅटॅलिस्ट आणि टेम्परेचर याच्या बाबतीमध्ये सीईटी साठी हे छोटेसे पॉइंट्स लक्षात ठेवा, डिरेक्टली आपल्या लक्षात आले पाहिजेत. चुकून फटकन विचारतात की सपोज इफ द टेम्परेचर कॅन बी इन्क्रीजेस देन मायनस EA बाय RT इज increases, decreases, maybe increases, maybe decreases or remains same, whatever ऑप्शन काही पण टाकता येतात, पण आपल्याला पटकन कळलं पाहिजे. जमलं. म्हणून हा फॉर्मॅट बाजूला ठेवा व्यवस्थित. आणि इथं आलो आपण, इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता गंमत काय होते सांगतो. कदाचित आरएनएस इक्वेशनशी रिलेटेड आपल्याला काय विचारतात की समजून चाला टेम्परेचर तुम्ही घेतलं T1, व्हॉट आय से टेम्परेचर T1 at initial temperature the rate constant and that one is nothing but the K1. जर टेम्परेचर T1 आहे तर रेट कॉन्स्टंट काय येणार, K1, कारण हा तर कॉन्स्टंट आहे. आपण मागाशी ग्राफिकल मध्ये बघितलं. टेम्परेचर T2 घेतलं तर रेट कॉन्स्टंट काय येणार आहे, K2. बरोबर माझं. म्हणजे मी असं लिहू का रे बाळांनो की व्हेन यू कॅन कन्सिडर लॉग ऑफ K1 इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R. आता इथं येईल T1 प्लस लॉग ऑफ A. बरोबर आहे. तसंच इथं घेतलं लॉग टू द बेस 10 ऑफ K2 इज इक्वल टू काय येईल आता आया असंच मायनस EA अपॉन 2.303 R इंटू T2 प्लस लॉग ऑफ A. इक्वेशन कसं येते लक्षात येतंय का बघा. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं व्हेन यू कॅन कन्सिडर दिस वन इट इज द इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2, व्हॉट आय से. ठीक आहे. आता आपल्याला जर फायनल आणि मग हे इनिशियल या दोघांचं जर का सबट्रॅक्शन केलं म्हणजेच काय करणार, सपोज इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 केलं तर काय मिळेल, म्हणजे इथं लिहू पाहिजे तर इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. व्हॉट हॅपन्स हियर, सी हियर इक्वेशन 2 इट इज नथिंग बट द लॉग टू द बेस 10 ऑफ K2 मायनस, आता हे आपण डायरेक्ट घेऊया, लॉग टू द बेस 10 ऑफ K1 इज इक्वल टू, बरोबर. आता हे येईल बघा, जरा व्यवस्थित लक्ष घ्या, मायनस EA अपॉन 2.303 RT1 सॉरी RT2. बरोबर. हे आलं. परत आता इथं हे ओरिजिनल मायनस साइन आलं इथलं. आता हे मायनस साइन येईल म्हणजे कंसामध्ये मायनस EA अपॉन 2.303 RT1. बरोबर आहे बाळांनो. आता इथं प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ A आणि मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ A काय होऊन जाईल तर निग्लेक्ट होऊन जाईल. नाही लिहिलं तरी चालेल, म्हणजे लॉग टू द बेस 10 ऑफ A हा कॅन्सल झाला. कॉन्स्टंट आहे ना दोन्हीकडे पण, लक्षात येतंय का बघा. करेक्ट. काय लिहायची गरज ठीक आहे नाहीये. आता आपण जर याचं सबस्ट्रॅक्शन आहे लॉगची तर आपण काय करू शकतो, त्याचा रेशो घेऊ शकतो. लॉग टू द बेस 10 ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू, आता व्यवस्थित बघा इथं आपल्याला काय मिळालंय, हे मायनस मायनस प्लस होईल आणि हे मायनस होईल, म्हणजे आपण असं लिहूया EA अपॉन 2.303 RT1 मायनस EA अपॉन 2.303 RT2. बरोबर आहे. इक्वेशन क्लिअर. सावकाश घ्या. आता याच्यातला कॉमन फॅक्टर बाजूला काढा म्हणजेच काय येईल, लॉग टू द बेस 10 ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू कॉमन फॅक्टर काय आहे EA एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन अपॉन 2.303 इंटू R. हा कॉमन फॅक्टर निघाला. ब्रॅकेट मध्ये काय राहील 1 अपॉन T1 मायनस 1 अपॉन T2. डेरिवेशन लक्षात येत आहे. क्लिअर. म्हणजे बघा हा कॉमन फॅक्टर काढला. आता इथं काय येईल म्हणजेच लॉग टू द बेस 10 ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303. आता ब्रॅकेट मध्ये काय येईल, इकडं T2 हा काय होईल मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. गणित माझ्यापेक्षा तुमचं चांगलं आहे, लक्षात आलं पाहिजे.
बरोबर. आणि हे जे इक्वेशन आलं का नाही बाळांनो, हे इक्वेशन सगळ्यात महत्वाचं आहे. दिस इज ऑल्सो द आरएनएस इक्वेशन फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ आयदर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, either rate constant, yeah, you can say temperature also. T1 is nothing but the initial temperature, T2 is nothing but the final temperature. At T1, that is the rate constant is the K1. Inverse proportion आलं का बघा, इनवर्स प्रोपोर्शन आहे, लक्षात येत आहे का बघा. इथं म्हणजे इथं जर तुम्ही घेतलं तर T1 इकडे आहे, K1 खाली आहे, T2 कुठं आहे, वरच्या इथं तुमचा हा इकडा. थोडक्यात एक लक्षात घ्या, हे जे इक्वेशन आहे याला म्हणायचं आरएनएस इक्वेशन. आणि हे इक्वेशन सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला एक तर हे इक्वेशन पाठ असलं पाहिजे किंवा हे इक्वेशन. आणि न्यूमेरिकल जी जास्त करून विचारली ती या इक्वेशनवर विचारलेली आहेत. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे फेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ धिस इक्वेशन वी कॅन टेक द वन न्यूमेरिकल अँड आफ्टर दॅट वी कॅन कम्प्लीट द केमिकल कायनेटिक्स. ओके, आता एकच न्यूमेरिकल आपण घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. लक्षात घ्या, आता न्यूमेरिकल मी पूर्णपणे लिहित बसत नाहीये. आपल्याजवळ फॉर्म्युला काय तो डायरेक्ट लिहूया आपण. log to the base 10 of K2 upon K1 is equal to EA upon 2.303 into okay T2 minus T1 upon T1 T2. हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्याशी न्यूमेरिकल जे आपल्याला दिलेलं आहे का नाही, ते न्यूमेरिकल मी पुस्तकातलं वाचून घेतो आणि फक्त तुम्ही काय करा, जरा थोडंसं नंतर प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी हिंट देतो. ठीक आहे. आता पुस्तकामध्ये आपल्या पेज नंबर 137 याच्यावर न्यूमेरिकल दिलेलं आहे. मी अनसॉल्व प्रॉब्लेम मधलं घेतो, सॉल्व मधलं तुम्ही बघू शकताय. न्यूमेरिकल नंबर 49 काय दिलंय, द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 104 किलोजूल पर मोल. मी सगळं न्यूमेरिकल लिहित बसत नाही, आपल्याला दिलेलं लिहितो. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज इक्वल टू 104 किलोजूल पर मोल हे आपल्याला दिलेलं आहे. पुढे काय लिहिलंय बघा, द रेट कॉन्स्टंट ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 3.7 इंटू 10⁻⁻5 पर सेकंद. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ॲट 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस हे आपल्याला इनिशियल टेम्परेचर दिलं 25 डिग्री सेल्सिअस. याचंच केल्विन मध्ये किती येईल तर 298 केल्विन येईल. बरोबर बाळांनो. तिथं मात्र आपल्याला रेट कॉन्स्टंट दिलाय, म्हणजे इथं तुम्हाला K1 दिलाय, इट इज द 3.7 इंटू 10⁻⁻5 पर सेकंद. रिएक्शन इज द फर्स्ट ऑर्डर. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ॲट 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे T2 दिलं 30 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू किती येणार, 303 केल्विन येणार. करेक्ट. अँड व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट, म्हणजे आपल्याला T2 चा K2 काढायचा आहे. आणि आणखीन एक दिलंय R. R इज इक्वल टू काय दिलं तर 8.314 जूल्स पर मोल पर केल्विन. आता गमतीचा भाग बघा, खूप सोपं न्यूमेरिकल आहे, फक्त एक आहे. आता या फॉर्म्युलेशी रिलेटेड आहे म्हणून मी हे घेतोय. पण तुम्हाला जर पेपरमध्ये आलं किंवा न्यूमेरिकल सोडवत असताना काय करा, थोडंसं एक सांगतो की प्रॅक्टिस असं करा, न्यूमेरिकल वाचा आणि त्याच्यात कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते बघा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, टॉपिक तुमचा अभ्यास करून झाल्यानंतर सगळे फॉर्म्युले एकत्र करा. सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुमच्या. तुम्ही जेवढे फॉर्म्युले पाठ कराल ना तेवढं न्यूमेरिकल सोपं जाणार आहे आणि मग तुम्हाला लक्षात येतं. आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, आपल्याला क्लिअर कट आहे. ओके, आता आपण सोडवूया बाळांनो. इथं काय येईल बघा बरं. आपल्याला काय काढायचं आहे तर K2 कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर. आपल्याजवळ फॉर्म्युला आहे अँड इट इज नथिंग बट द लॉग टू द बेस 10 ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू हे सगळं दिलेलं आहे. गिवन पण तुम्हाला दिले. आता मी डायरेक्ट लिहितो. आता बघा, लॉग ऑफ K2 अपॉन K1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती आहे तर 3.7 इंटू 10⁻⁻5. बरोबर आहे. इज इक्वल टू, आता EA एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन दिलंय. गमतीचा भाग सांगतो, इथं लक्षात ठेवायचं. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कशात आहे, इथं आपलं R लिहायचं राहिलं. लक्षात घ्या, सॉरी, EA अपॉन 2.303 R हे R लिहायचं राहिलं, ते माझ्या इथं लक्षात आलं. ओके, म्हणजे इथं एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन देताना दिलंय किलो जूल मध्ये, R देताना दिलाय जूल्स मध्ये. मग एक तर याचं जूल्स करा नाहीतर याचं किलो जूल्स करा, दोन्हीपैकी काही करा. आपण जर याचं जूल्स केलं तर आपल्याला किती मिळेल 104 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ म्हणजे 3 0 येतील डिव्हायडेड बाय, आता इथं येईल 2.3
303 इंटू आर. आता फक्त काय येईल 8.314. लक्षात येत आहे का बघा 8.314. करेक्ट. जर का मी इथं ही 3 झिरो दिले नसते तर मी 8.314 मल्टिप्लाइड बाय काय केलं असतं 10⁻³ हे लक्षात घ्या. ओके. आता परत ब्रॅकेटमध्ये T2 किती दिलंय आपल्याला तर 303 मायनस T1 298 डिवायडेड बाय 303 मल्टिप्लाइड बाय 298 T1 T2. रिएक्शन लक्षात आली. भले मग 298 मल्टिप्लाइड बाय 303 लिहिलं आणि तसं लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला एक माहिती आहे लॉग ऑफ K2 काढायचं आहे. आपण आहे असं लिहूया. लॉग ऑफ K2 अपॉन 3.7 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू इथं किती येईल 104,000 डिवायडेड बाय लक्षात घ्या 2.303 इंटू 8.314 याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा काय असेल ती. ओके. मी आहे असं लिहितो 2.303 मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय. आता इथं ब्रॅकेटमध्ये किती येईल 5 अपॉन 303 इंटू 298. लक्षात आलं. मग आता तुम्ही हे डायरेक्ट घेतलं तरी चालेल. म्हणजे कसं येईल तर इज इक्वल टू 104,000 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन लक्षात येतंय का बघा काय येईल 2.303 इंटू 8.314 ओके इंटू लक्षात आलं 303 इंटू 298. करेक्ट. लॉग टेबल तुम्हाला बघा येत असेल अशी अपेक्षा करतो. पहिल्यांदा काय करा याचा कॅरेक्टरिस्टिक 5 येईल. लॉग बघा 10चा 4 मध्ये प्लस याचा कॅरेक्टरिस्टिक 0 50चा 0 मध्ये काय असेल तो बघा बाळांनो. लक्षात येतंय. तो बाजूला लिहून घ्या. त्याच्या दोघांची ऍडिशन ह्या सगळ्यांच्या लॉग कॅरेक्टरिस्टिक आणि लॉग बघून त्या सगळ्यांची ऍडिशन ही दोघांची येईल ऍडिशन त्यातनं ही ऍडिशन मायनस करा दोघांचं डिवायडेशन आहे आणि ते मायनस केल्यानंतर परत त्याचा काय बघा अँटी लॉग बघा आणि मग तुमचं उत्तर येईल. मी लॉग बघत बसत नाही तर तेवढा आपल्याकडे वेळ नाही तेवढं होमवर्क म्हणून करा. मग हे ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला इक्वेशन काय मिळतं लॉग ऑफ K2 अपॉन 3.7 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू 0.3007. मी सोडवून ठेवलंय वहीमध्ये सगळं मी तुम्हाला खरं सांगतो. अगोदर मी सोडवलं न्यूमेरिकल आणि मग मी इथं तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या. म्हणजे आता लॉग ऑफ K2 अपॉन 3.7 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू 0.3007 आहे. ओके. आता मला जर का हा लॉग घालवायचा आहे तर मला त्याचा काय घेतला पाहिजे टेकिंग अँटी लॉग ऑफ बोथ साइड्स. लक्षात येतंय का बघा. आता अँटी लॉग घेतला की हा निघून जाईल म्हणजे याचा काय मिळाला K2 अपॉन 3.7 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू आता मी अँटी लॉग कोणाचा बघणार 0.30चा 07 मध्ये. आता 0.30चा 07 किती आहे 1998 आणि इथं 0 आहे तर हा डेसिमल पॉइंट आला 1.998 बरोबर. आता मला K2 पाहिजे. संपलं काम माझं. व्हॉट इज द K2 इज इक्वल टू 1.998 इंटू आता काय करा 3.7 इंटू 10⁻⁵. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल बाळांनो 7.4 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू K2. लक्षात घ्या. आता एक काम करायचं लक्षात घ्या मी काय केलं ते सांगतो. सगळं न्यूमेरिकल सोडवलं आणि माझा जर पेपर टॉपला गेला तर ह्या 3 मार्क्स पैकी मला मिळतात फक्त 2.5 मार्क्स. का तर मी एक छोटीशी चूक मुद्दा म्हणून ठेवली कारण मी K2 ला युनिट नाही दिलं. रेट कॉन्स्टंट आहे. रेट कॉन्स्टंटचं युनिट तुम्हाला दिलंय तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे याचं युनिट काय येणार पर सेकंद. हे लिहित चला बाळांनो. याला हाफ मार्क्स आहे बोर्डसाठी. लक्षात आलं. म्हणजे इथं तुम्ही K2 कॅल्क्युलेट केला. या तऱ्हेनं तुम्हाला RNS इक्वेशनशी रिलेटेड आणखी न्यूमेरिकल्स थोडीशी सोडवा आणि काही प्रॉब्लेम आला तरी मला बिंदास्त कॉन्टॅक्ट करा. इथपर्यंत आयडिया लक्षात येते आणि इथं आपला केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक आपला संपतोय. आता याच्याशी रिलेटेड आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपण 2 टॉपिक आतापर्यंत संपवले थर्मोडायनॅमिक्स केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि केमिकल कायनेटिक्स. तर आता याच्यानंतरचे 2-3 व्हिडिओ तरी माझ्या असं डोक्यात आहे की आता आपण CETचे व्हिडिओ तयार करणार आहे आणि म्हणून फक्त एक आहे CETच्या व्हिडिओमध्ये मी थेरी सगळी नाही घेणार
तुम्हाला त्याच्यातले फक्त काय सांगेन, पॉईंट सांगेन आणि त्याच्याशी रिलेटेड MCQ आपण घेऊया. लक्षात येतंय का बघा. फक्त सीईटीच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बाळांनो सीईटीचा जो दिलेला MCQ हा सॉल्व्ह कसा करायचा. तुम्हाला वर क्वेश्चन दिला जाईल, त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असणार आहेत. काही वेळा तुम्हाला न्यूमेरिकल सोडवावं लागेल, काही वेळा काही न्यूमेरिकलच्या व्हॅल्यूज तुमच्या तोंडपाठ होतील. फॉर एक्झाम्पल WMAX साठी मी बोललो होतो, ते आपण परत आणखीन घेऊ त्यावेळेस. लक्ष देतंय. काही वेळा तुम्हाला थोडंसं जे नॉलेज आहे ते तुम्हाला अप्लाय करावं लागेल. काही वेळा असं करायला लागेल की आपल्याला जे 4 ऑप्शन्स दिले त्यातले 2 कोणते तरी बाजूला काढायचे किंवा 3 बाजूला काढायचे. लक्ष देतंय का बघा. आणि बरोबर ऑप्शन पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि म्हणून इथून पुढे आपण जरा सीईटीशी रिलेटेड व्हिडिओ तयार करूया. ओके, इथं आपला कायनेटिक्स संपलेला आहे. लॉट ऑफ थँक्स. थँक्यू व्हेरी मच.